Very, very warm welcome. Very good evening, all of you. Conscious manifestation 2026. आपण सध्या जे मॅनिफेस्टेशन हा विषय चालते की आपण मॅनिफेस्टेशन केलं पाहिजे, आपण गोलबुक लिहिलं पाहिजे, आपले विजन बोर्ड असले पाहिजे, आपण अफर्मेशन्स केले पाहिजे. अशा खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये आपण फॉलो करत असतो. पण खूपदा ही प्रोसेस फॉलो करत असताना आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली रिझल्ट काय येत नाही, किंवा रिझल्ट येण्यासाठी कोणती प्रोसेस फॉलो करावी लागते. ह्या मॅनिफेस्टेशनच्या मागे कोणते कोणते असे पॉइंट्स आहेत जे आपण यूज केले पाहिजे किंवा त्याला आपण फॉलो केलं पाहिजे, ते आपल्याला माहित नसते, है ना? तर तेच सगळे पॉइंट, ते सगळे कन्सेप्ट जितकं मी समजलो आहे आतापर्यंत, मी खूप कमी, म्हणजे खूप छोटासा भाग समजू शकलो, है ना? पुढं पुढं जितकं जास्त मला नॉलेज येत जाईल, जितक्या गोष्टी मी कॅप्चर करू शकेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार. पण सध्या तरी स्टेप बाय स्टेप मी ज्या गोष्टी अनालाइज केल्या, की जे मी शिकलो, ते तसं तसं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. प्लस आपल्या लोकल लँग्वेजमध्ये त्याला उदाहरणासहित तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर मॉर्निंगला आपण एक टॉपिक घेतला होता, कन्सेप्ट ऑफ अबंडन्स. कन्सेप्ट ऑफ अबंडन्स म्हणजे काय, की हे जे युनिवर्स आहे, हे जे आपलं नेचर आहे, हे कधीही कमतरतेमध्ये नाही आहे. बघून घ्या, कोण्याच जागेवर कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही आहे. हा, आपण त्याच्याशी एकरूप नाही करू शकत, हा आपला प्रॉब्लेम. आपण ऑक्सिजन नाही घेऊ शकत, आपल्या शरीराची ऑक्सिजन लेवल कमी होते, हा आपला प्रॉब्लेम आहे. पण ह्या पृथ्वीवर इनफायनाईट म्हणू शकतो आपण, एवढा ऑक्सिजन आहे. मग असं असताना आपल्यामध्ये कसली कमतरता आहे, है ना? तर ऑक्सिजनची कमी नाही, आपल्या ऑक्सिजन रिसिव्हिंग मध्ये प्रॉब्लेम आहे. अशाच प्रकारे पृथ्वीवर सोनं, चांदी, रत्न, पेट्रोलियम, खनिज, कशाचीच कमतरता नाही आहे. पण काय आपल्याकडे रत्न आहेत, आपल्याकडे क्रिस्टल आहे? नाही. म्हणजे कुठंतरी आपण लॅकिंग मध्ये आहोत. हे पृथ्वी, हे नेचर लॅक मध्ये नाही चालत आहे, कमतरतेमध्ये नाही चालत आहे, बरोबर? तर हेच तर कन्सेप्ट आहे अबंडन्सचं, जे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जवळपास सगळ्या गोष्टी बघतो, पण मॅक्सिमम ज्या गोष्टी आपल्याकडे नाही, त्याला जर आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करू, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, की पैसा ही एक अशी गोष्ट आहे की त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होते. मग अशा कंडिशन मध्ये आपण सगळ्यात जास्त कमतरता जर कोणत्या गोष्टीची फील केलेली आहे लाईफमध्ये, ती आहे पैसा. का? कारण की पैसा आपण नजरेनं बघितलाच नाही. आणि हे जे युनिव्हर्स आहे, असं म्हटलं जातं की अबंडन्स मध्ये वेल्थ आहे इथे.
पण आपण कधी त्या वेल्थला बघू शकलो का? नाही. आपण झाडं बघितले, आपण नदी बघितली, आपण आकाश बघितलं, आपल्याला ढगं दिसतात, आपल्याला मुसळधार पाऊस पडताना दिसतो, नदी नाले वाहून जाताना दिसते, जमिनीची कमतरता नाही, वाळवंटाची कमतरता नाही. पण जेव्हा आपण पैसा म्हणतो तेव्हा मात्र कमतरता आहे. आता ह्या गोष्टीला समजून घ्या. जसं मी समजलो की जेव्हा जेव्हा मला ग्रॅटिट्यूड देण्याचं काम पडलं, मला ज्या ज्या गोष्टी अबंडन्स मध्ये दिसल्या, मी त्याला इझिली ग्रॅटिट्यूड देऊ शकलो, त्याला इझिली थँक्यू म्हणू शकलो, इझिली मी त्याला ब्लेसिंग देऊ शकलो. का? कारण की ते मला दिसत होतं. पण जसं मी पैसा ह्या विषयावर गेलो, मी ग्रॅटिट्यूड देऊ शकलो नाही. आणि दिलंही तर कसं दिलं? एकदम असं आध्या अधुऱ्या म्हणाला की चला बा बोला लागते, द्यावं लागते म्हणून देऊन द्या, थँक्यू म्हणून द्या पैशाला. पण अंदर मन काय म्हणत होतं? अरे तुझ्याकडे आहेच नाही तर कसलं थँक्यू? इथे मला मनीचा कन्सेप्ट नाही समजला. नंतर जेव्हा समजलं की वेल्थ आणि मनी याच्यामध्ये फरक आहे. जे अबंडन्स मध्ये आहे ना, तो पैसा अबंडन्स मध्ये नाही आहे, वेल्थ अबंडन्स मध्ये आहे. जितके काही नोटा चालत आहे, करन्सी चालत आहे, आपल्या देशाची अलग आहे, दुसऱ्या देशाची अलग आहे. मग अशा कंडिशन मध्ये जर मी लाखो करोडो रुपये घेऊन सुद्धा मनी एक्सचेंज न करता दुसऱ्या देशात गेलो, तर काय मी तितकाच श्रीमंत असेल? नाही. पण तितक्याच लाखो करोडो रुपयाची माझ्याकडे स्टॉक आहे, आणि मी कोणत्याही देशात गेलो, काय मी कॅपेबल आहे त्या स्टॉकला विकून करन्सीमध्ये कन्वर्ट करू शकतो? येस. म्हणजे स्टॉक ही काय झाली आपली? वेल्थ. करन्सी काय झाला? पैसा. त्याचप्रमाणे घर आहे, प्रॉपर्टी आहे, गोल्ड आहे, जेम्स अँड ज्वेलरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय आहे? याला वेल्थ म्हटलं जाते. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण धनाचं आकर्षण किंवा धन प्राप्तीचा मार्ग शोधण्याचा किंवा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपलं एक कन्सेप्ट क्लिअर असलं पाहिजे की मला पैशाच्या मागे नाही, मला वेल्थच्या मागे जाणे आहे. मला मनी अट्रॅक्टिव्ह नाही बनायचं आहे, मला वेल्थ अट्रॅक्टिव्ह बनायचं आहे. त्या वेल्थचा एक पार्ट आहे मनी, जो डे टू डे लाईफला रन करण्यासाठी, त्याला दैनंदिन वस्तू विकत घेण्यासाठी किंवा त्याला उपभोगण्यासाठी तो कामात पडतो. वेल्थ तुमच्यासोबत चालते, पैसा तुमच्यासोबत चालत नाही कधीच. तुम्ही करोडो करोडो रुपये पण तुमच्या जवळ असेल, तुमच्या खिशात किती असते? तिथे सगळे बँकेत आहे. पैसा तुमच्यासोबत खूप कमी चालते. जे फॉलो करते ते आहे अबंडन्स, वेल्थ. आणि वेल्थ हे अबंडन्स मध्ये राहू शकते. हा, त्याला तुम्ही कन्व्हर्ट केलं पैशामध्ये, तो मॅटर दुसरा आहे. आता ह्या अबंडन्स मध्ये जेव्हा आपण म्हणत आहे की वेल्थ आपल्याला अट्रॅक्ट करायची आहे, आपल्या जीवनाला त्या स्तरावर घेऊन जायचं आहे, लक्झरी, लेविशनेस, कम्फर्ट, सगळ्या सुखसुविधा किंवा मॅनिफेस्टेशन, तर हा जो अबंडन्सचा कन्सेप्ट आहे ना, त्याला तुम्हाला समजावं लागेल की ह्या कन्सेप्टमध्ये इथून पुढे आपल्याला वेल्थ कनेक्ट करायची आहे. आणि ज्याला आपण वेल्थ म्हणतो, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे जे काही अस्तित्वात आहे, ती सगळी वेल्थच आहे. मला सांगा, पाणी विकून पैसा कमवता येते, हवा विकून पैसा कमवता येते,
म्हणजे ऑक्सिजन विकलंच ना लोकांनी. तुम्ही जमीन विकून पैसा कमवू शकता. तुम्ही झाडं विकून पैसा कमवू शकता. काय झालं? ओके. तुम्ही झाडं विकून पैसा कमवू शकता. तुम्ही पेट्रोल विकून पैसा कमवू शकता. तुम्ही खनिज, जमीन, घरं, भाजीपाला, अन्नधान्य, कपडा. आता तर आपण ते बघितलं ना, राजस्थानचं कोणतं पर्वत? अं, अरावली पर्वत. अरावली पर्वत विकण्याच्या मागे लागलं. म्हणजे पर्वत विकून सुद्धा पैसा कमवला जाते. म्हणजे ह्या पृथ्वीवरची अशी कोणतीही वस्तू नाही जे विकून तुम्ही त्याला मनीमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. मग मला सांगा, वेल्थ काय आहे? बरं, किडनी विकून सुद्धा पैसा कमवला जाते. म्हणजे वेल्थ मध्ये शरीर सुद्धा आलं. माझ्यासारखा व्यक्ती शब्द विकून सुद्धा पैसा कमवू शकते. म्हणजे माझं मेंटल स्टेटस किंवा माझी वर्डिंग सुद्धा मला पैसा आणून देऊ शकते. ह्या जगातली प्रत्येक गोष्ट विकून मी पैसा कमवू शकतो. म्हणजे हा जो हे ज्या वस्तू आहे ज्या मला विकू शकतो, त्याला तुम्ही नेचरमध्ये बघा, अबंडन्स मध्ये आहे. त्याची कुठंच कमतरता नाही. आणि ह्या अबंडन्सच्या कन्सेप्टवर जेव्हा आपण चालू, तर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की मग पैसा याच्यामध्ये कसं कोरिलेट करते. तर आता आपल्याला जायचं आहे लॉ ऑफ एनर्जीवर. कसं? जसं मी बघितलं की हे जे नेचर आहे, हे लॉ ऑफ अबंडन्सच्या नुसार चालत आहे. लॉ ऑफ अबंडन्स मध्ये एव्हरीथिंग इज ग्रोथ, मल्टिप्लाय, एक्सपांड. तुम्ही बघा, पृथ्वीवर किती जमिनीचा उपसाच म्हणू आपण, उत्खनन चालू आहे. पण तुम्हाला कधी असं वाटते की पृथ्वीचं बॅलन्सिंग बिघडून राहिलं किंवा मातीचे निर्माण होणं कमी झालं? दरवर्षी डस्ट क्रिएट होतच आहे. कसं? हे नेचरनी बॅलन्स करून ठेवलाय त्याला. एक गड्डा तयार होते तर तो गड्डा भरला जाते. कशाने भरो? कचऱ्याने भरो. काही टाइमानंतर त्याच कचऱ्याचं मातीमध्ये रूपांतर होऊन जाईल. सूर्याच्या प्रकाशाने, गरमीने समुद्राचं किती हजारो लिटर, लाखो लिटर पाण्याची वाफ होते. समुद्र आटताना दिसते का कधी? नाही. ते पुन्हा सायकल मध्ये वापस येते. तर हा जो अबंडन्सचा जो कन्सेप्ट आहे तो कसा आहे की एव्हरीथिंग इन दिस नेचर इज ऑलवेज ग्रोथ, एक्सपांड अँड मल्टिप्लाय. मग जर आपण म्हणू की हे ग्रोथ, एक्सपान्शन आणि मल्टिप्लिकेशनच्या मागे कोण काम करत आहे? आता इथे काम करत आहे एनर्जी, ऊर्जा. आणि आपण एक कन्सेप्ट शिकलो आहे की ही जी ऊर्जा आहे हीच मॅटर मध्ये कन्वर्ट होते. आणि मॅटर जे आहे तेच एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. आणि ही सायकल चालत राहते. म्हणजे सूर्याच्या गरमीने जे पाणीच्या रूपात जे मॅटर आहे त्याचंच विघटन होऊन, ते बाष्पीभूत होऊन, त्याचे अणू वातावरणात पसरल्या जाते. तेच कंडेन्स होऊन पुन्हा पाणीच्या रूपात वापस येते. म्हणजे मॅटर कन्वर्ट इंटू एनर्जी, एनर्जी कन्वर्ट इंटू मॅटर. तुम्ही म्हणता दादा ते पाण्याची वाफ झाली, याच्यात एनर्जी कुठे दिसली? त्याच पाण्याची वाफ झालेल्या ऍटम्सला तुम्ही पकडा, त्याला तोडा, त्याच्यामध्ये ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ ऍटॉमिक एनर्जी आहे. म्हणजे
जितक्या फॉर्म मध्ये त्या ऊर्जेला युज करायचं होतं, नेचर तेवढंच युज करत आहे. त्याला मॅनिफेस्ट करण्यासाठी, त्याला कंडेन्स करण्यासाठी, त्याला मल्टिप्लाय करण्यासाठी जेवढ्या शक्तीची आवश्यकता आहे तेवढंच ठीक आहे. तुम्ही बघा, दोन ढग जेव्हा आकाशामध्ये जेव्हा त्याची टक्कर होते, किती ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये वीज निर्माण होते. त्याचा प्रकाश किती मोठा असते, त्याचं जर स्ट्राईक झाली तर ती वीज किती मोठी अग्नी लागू शकते ना. इतकी भयंकर पॉवर त्या विजेतून निर्माण झाली. कुठून आली वीज? ती अस्तित्वात होती. कशी? त्या ऍटॉमिक स्ट्रक्चरचं जोपर्यंत कोलाजन झालं नाही, जोपर्यंत ते बंबार्डिंग झाली नाही, तोपर्यंत त्याची निर्माण ती झालं नाही. मग वीज होती नाही का? होती, सूक्ष्म रूपात होती. सेम वेनी हे ऊर्जा सूक्ष्म रूपात काम करत आहे. आणि जेव्हा ते कंडेन्स फॉर्म मध्ये ते, त्यालाच आपण मॅटर म्हणतो. की आता त्या ऊर्जेचं रूपांतरण कशात झालं? मॅटर मध्ये झालं. ठीक आहे. आणि ह्याच ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की इथेच या सायकलमध्येच लॉ ऑफ अबंडन्स काम करत आहे. आता सगळी वाफ मिळून मोठ्या प्रमाणात ढग निर्माण करत आहे. आणि त्याचं रूपांतरण कशात होत आहे? पाण्यामध्ये. मग जेव्हा मी असं समजू की ह्या मी पैशाला बघतो, ह्या वेल्थला बघतो, तर तुम्ही बघा, पृथ्वीमध्ये सोनं आहे, चांदी आहे, रत्न आहे, पेट्रोलियम आहे, मिनरल्स आहेत, दगड आहे, क्रिस्टल आहे, आपल्यासाठी कॅश आहे, करन्सी आहे, कॉइन्स आहे, लँड आहे, आपण त्याला ऍसेट जे स्टॉक म्हटलं मी ते आहे, बँक बॅलन्स आहे. इतक्या सगळ्या गोष्टी आपण त्याला वेल्थ या फॉर्म मध्ये युज करतो. ठीक आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा नाही होत्या, तेव्हा त्या कोणत्या रूपात होत्या? किंवा या सगळ्या गोष्टीला आपण याला तुम्ही डिस्ट्रॉय करत चाला, म्हणजे त्याचं विघटन करत चाला, त्याचे तुकडे करत चाला ऍटॉमिक लेवल पर्यंत. तर सोन्यातूनही ऍटमच निघणार आहे, लँड मधूनही ऍटमच निघणार आहे, पाण्यातूनही ऍटमच निघणार आहे. आणि ऍटमला जेव्हा तोडू आपण, काय निघालं त्याच्यामधून? ऍटॉमिक एनर्जी. म्हणजे सिम्पली प्रत्येक वस्तू जी आपल्याला अबंडन्स मध्ये दिसत आहे, त्याचं विघटन केलं तर आपल्याला त्याचं स्वरूप काय दिसेल? एनर्जी. सेम जेव्हा आता मी ग्रॅटिट्यूड देतो, तेव्हा काय होत आहे आपण समजू. आता मला तर अबंडन्स मध्ये काय दिसत आहे? नेचर मला अबंडन्स मध्ये दिसत आहे. पैसा मला अबंडन्स मध्ये दिसला काय? नाही. मग हे ग्रॅटिट्यूड माझ्याकडे पैसा कसा घेऊन येईल? हे कन्सेप्टला तर आपल्याला कळलं पाहिजे. आणि इतक्या वर्षानुवर्षापासून आपण हाच कन्सेप्ट समजण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. हजारो लोक, चांगले चांगले मेंटर आपल्याला तेच शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की बाबा तुम्ही काय करा? ग्रॅटिट्यूड पे करा. प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड द्या, तर तुमच्याकडे ती वस्तू मल्टिप्लिकेशन मध्ये येईल. पण आपण बघतो ग्रॅटिट्यूड दिल्यानंतरही जीवनामध्ये काही परिवर्तनच नाही आलं. का? कारण की त्याचा कन्सेप्ट नाही माहिती. ग्रॅटिट्यूड काम कसं करते हे ज्या दिवशी कळलं ना, त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की बापरे, म्हणजे काय पॉवर असते ग्रॅटिट्यूड ह्या विषयाला म्हणा, की ग्रॅटिट्यूड करण्याला. जेव्हा मी ग्रॅटिट्यूड देत आहे त्या अबंडन्सला, म्हणजे सराउंडिंगला, नेचरला, झाडांना, पाणीला, हवेला, सकाळी उगवलेल्या सूर्याला, सकाळी मी जेव्हा उठतो, मी स्वतःला ग्रॅटिट्यूड देतो की थँक्यू गॉड, मी जिवंत आहे, कारण की मला दिसलं मी जिवंत आहे म्हणून. माझं शरीर ठीक आहे, थँक्यू गॉड म्हणतो. मग आता आपण चालू
ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, हा मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्टवर. जे नेचर आहे हा ए भाग आहे, बी भाग एनर्जी आहे, आणि सी हा मी आहे. जेव्हा मी माझे शब्द हे बाहेर काढतो, तर मला सांगा, आता माझा व्हॉइस तुमच्या कानामध्ये जात आहे, ह्या व्हॉइसला तुम्ही बघितलं का? तुम्ही फील करू शकता का? नाही. तो फक्त येते, माइंड त्याला अनालाइज करते, आणि काय समजायचं तुम्ही समजून जाता. पण हीच लँग्वेज कुत्रा समजते का? एखादं झाड समजते का? नाही का? कारण की त्यांच्याकडे ते कन्व्हर्टरच नाही आहे. जे साऊंड वेव्स तुमच्याकडे आले, त्याला कन्व्हर्ट करून वर्डिंग मध्ये, म्हणजे त्याचे कन्व्हर्शन करून ते तुम्ही अनालाइज केलं की मी काय बोलत आहे. पण ते अनालाइज होत असताना सुद्धा तुम्ही काय पकडलं? तुम्ही त्याच्यातले भाव पकडले, त्याच्यातली ऊर्जा पकडली, त्याची फ्रिक्वेन्सी पकडली. आणि झाडं काय पकडतात? हेच फ्रिक्वेन्सी, भावना, ऊर्जा. अॅनिमल्स काय पकडतात? हा, वारंवार आपल्यासोबत राहू राहू ते काही वर्डिंग त्यांच्या लक्षात येऊन गेली. पण तरी सुद्धा प्राणी कोणत्या भावना समजतात? तुमच्या भावना, तुमची संवेदनशीलता, तुमचे इमोशन्स, तुमचे फ्रिक्वेन्सीज ते कॅच करतात. आणि प्रत्येक तुमच्या वर्डिंग सोबत सेम अमाऊंट, सेम फ्रिक्वेन्सी जेव्हा येते, तर त्या अॅनिमल्सला सुद्धा कळून जाते की बाबा हा शब्द जेव्हा बोलला जात आहे, तर याच्या मागे ही फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे, आणि आता जेव्हा आपण या फ्रिक्वेन्सीला डिटेलमध्ये बघू, इट्स अ काइंड ऑफ एनर्जी. त्याला आपण काय म्हणू? साऊंड एनर्जी. असंच म्हणतो ना आपण, लाईट एनर्जी, साऊंड, साऊंड एनर्जी, असंच बोलू ना आपण. मग मला सांगा, जेव्हा मी ग्रॅटिट्यूड पे करत आहे, समजून घ्या, तेव्हा काय होऊन राहिलं? ग्रॅटिट्यूड पे करत असताना माझ्या आतमधून निघणारे वर्ड्स हे, हा पुन्हा एकदा, जेव्हा आपण ह्या नेचरला ग्रॅटिट्यूड देत आहे, त्याला कसं कळते मी ग्रॅटिट्यूड देत आहे म्हणून? तुम्ही सकाळी उठले आणि तुम्ही म्हटलं थँक्यू गॉड, मी जिवंत आहे. देवाला कसं कळणार? बरं, दुसरा व्यक्ती इंग्लिशमध्ये बोलत आहे, तिसरा व्यक्ती हिंदीमध्ये बोलत आहे, कोणी आपल्या भारतातल्या सगळ्या लँग्वेजमध्ये सगळेजण बोलत आहे. जगात कित्येक प्रकारची लँग्वेज आहे. म्हणजे मग काय, हजारो लाखो प्रकारचे देव आहे का? म्हणजे देव नाही, आपण काय, गॉड, अलमायटी गॉड, परमात्मा, भगवंत, लाखो प्रकारचे आहे का? आणि जर आहे, मग तर प्रॉब्लेम क्रिएट झाली आता. माझा देव कोणता, तुमचा देव कोणता? पण सगळे शास्त्र, होल वर्ल्ड काय म्हणत आहे? देव एकच आहे. आता मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला. सगळेजण म्हणत आहे देव एक आहे, लँग्वेज हजारो आहे. मग हजारो पद्धतीने देव कसा समजून घेते की बाबा ह्या व्यक्तीने मला थँक्यू गॉड म्हटलं म्हणून? बरं सोडा, हजारो भाषा आहे, आणि प्रत्येक भाषेमध्ये आपण जेव्हा बोलतो, पण कुत्रा ही प्रजाती अॅनिमल फॉर्म मध्ये, जे अॅनिमल किंगडम आहे, हे प्रत्येक व्यक्तीकडे सारखंच आहे. ब्रीड एक चेंज असू शकते, पण कुत्रा नावाची जाती तर सगळीकडे सारखीच आहे ना. मग प्रत्येक वेळेस जेव्हा कोणी व्यक्ती आपले शब्द बोलत आहे, कुत्र्याला कसं कळते?
आपण फॉरेन मध्ये जाऊ किंवा फॉरेनर आपल्याकडे येतात आणि अॅनिमल्सला हात लावतात, बोलतात. आपल्या इकडलं कुत्रं तर हिंदी मराठी समजत असेल ना. त्याला फ्रेंच, जपानीज, इंग्लिश कुठून आली? हा कधी विचार केला का आपण, की एखादा फॉरेनर जेव्हा आपल्या इकडे येतो आणि मांजरीला, कुत्र्याला, गाईला जेव्हा तो प्रेम करतो, आपण हे म्हणू शकतो बरं, की बाबा नाही, ते आपली गाय आहे, ते कुत्रा आहे, त्याला आपली भाषा समजते. त्याला एकाच दिवसात जपानीज कुठून आली? त्याला चायनीज लँग्वेज कुठून आली? त्याला अमेरिकन, रशियन लँग्वेज कुठून आली? त्याला लँग्वेज नाही आली, त्याला प्रेम करण्याची भावना समजते. तुमच्या शरीरातून, तुमच्या बॉडीमधून निघणारे जे तरंग आहे, फ्रिक्वेन्सी आहे, ते त्याला कळते. आणि या फ्रिक्वेन्सीचं, ह्या भावनांचं जे ट्रॅव्हलिंग आहे माझ्या बॉडीमधून, ते ऊर्जेच्या रूपात निर्माण होते, फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्ट होते. ते फ्रिक्वेन्सी त्या समोरच्या कुत्र्यापर्यंत पोहोचते. कुत्र्याची ऑरा त्याला व्हायब्रेट करते, म्हणजे त्या फ्रिक्वेन्सीवर मॅच झाली, आता ते व्हायब्रेट होईल. ते व्हायब्रेशन एनर्जी क्रिएट करते, आणि ती ऊर्जा, त्याचं जे प्रोसेसिंग आहे त्याला अनालाइज करते, आणि मग त्याला कळते की हा व्यक्ती आपल्याला प्रेम करत आहे, की आपल्याप्रती निगेटिव्ह भावना व्यक्त करत आहे. आणि त्याच्या अनुसार एक तर तो कुत्रा त्याला चावणार, नाही तर त्याच्यासमोर शेपटी हलवणार. बरं, हा कन्सेप्ट कळला की नाही कळला? हा नवीन होता की तुम्हाला ऑलरेडी माहित होतं? ठीक आहे, थोडीशी चर्चा करू. बोला सगळ्यांनी थोडंसं, की हा हा जो विषय मी मांडला आता, की आपलं ग्रॅटिट्यूड कसं पोहोचते, तेव्हाच आपण पैशावर ग्रॅटिट्यूड देऊ की नाही? हजारो लोक सांगत आहे ग्रॅटिट्यूड द्या, पण ग्रॅटिट्यूड त्या पैशापर्यंत पोहोचणार कसं? हाच कन्सेप्ट आपल्याला, बोला ताई. हा दादा, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन बद्दल आपण बोललो होतो. बरोबर. पण हे एवढ्या इमोशन्सद्वारे ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे, हे आता माहिती झालं तुमच्या टॉकमधनं. अदरवाईज फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन, एनर्जीवर आपलं टॉक झालं होतं, ते कळलं होतं. पण ग्रॅटिट्यूड इमोशन्सनी द्यायचं, हे आता तुमच्या टॉकमधनं कळते. बरोबर, एकदम बरोबर. तर आता तेच आहे. नाही, ग्रॅटिट्यूड तुम्ही इमोशनली द्या, नाही तर नका देऊ, हा काही मुद्दा नाही बनत. हा ठीक आहे, हा बोला. मला वाटतं त्यामध्ये फिलिंग आणि इमोशन्स महत्वाचे असतील, हा, ग्रॅटिट्यूडमध्ये हे पण. तर आहेच. हा, मेन कन्सेप्ट तोच आहे, की आपण इंटेन्शन काय आहे आपले, त्याच्यामागे फिलिंग्स काय आहे, त्याच्यामागे इमोशन्स काय आहे, त्याच्यावरच आपल्याला ध्यान द्यायचं आहे. आणि आजपर्यंत आपण ग्रॅटिट्यूड देताना काय केलं? कोरं थँक्यू म्हटलं. पण आता आपला विषय काय चालू आहे, की मी कोरं थँक्यू म्हणू, की मी विथ इमोशन थँक्यू म्हणू? ही गोष्ट पैशापर्यंत पोहोचणार कशी? पहिले कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे ना, की बाबा मी ग्रॅटिट्यूड देऊ कशासाठी? तेव्हा लक्षात येते, की ह्या नेचरला जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड देतो, धन्यवाद देतो, तर ह्या नेचरला धन्यवाद मिळते कसा? तो एक जानवर, तो एक प्राणी. हा बोला. सर, जेव्हा आपल्याला युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं असेल, जसं तुम्ही आता डॉग्स आणि कॅट्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू एनर्जीज, हे माहिती होतं. तर आपले जे इंटेन्शन्स असतात, वेन वी लुक टुवर्ड्स द अॅनिमल्स इन नेचर, ते इंटेन्शन्स ते इझिली कॅच करतात.
तसं हा कन्सेप्ट जेव्हा आपण जेन्युइनली थँकफुल असतो की सकाळी मी आय एम वेकिंग अप हेल्दी, आय एम फीलिंग हॅपी, हे जेव्हा आम्ही अलाइन करतो या इमोशन सोबत, आय थिंक तेव्हाच ते युनिव्हर्सला पोचत असलं पाहिजे, असं आत्ता मला म्हणजे क्लिअर होतंय. कारण आम्ही नेहमी लिव्हिंग, आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी असतात, लिव्हिंग थिंग्स, त्याच्याबरोबर अलाइन करणं समजतो, पण युनिव्हर्सला वी डोंट सी ॲज अ लिव्हिंग थिंग. आणि त्यामुळे ते अलाइनमेंट किती जरुरी आहे ते आता मला वाटतंय की म्हणजे वी हॅव टू फील द एनर्जी. इफ वी आर ग्रेटफुल, इफ वी आर थँकफुल, देन ओनली इट विल रीच द युनिव्हर्स. बरोबर. आता बघा, जसं तुम्ही बोलले की कॅट्स अँड डॉग और एनिमल्स आर एनर्जी सेन्सिटिव्ह. ठीक आहे. हा तर कन्सेप्ट आपल्याला लक्षात आला. ते एनर्जी सेन्सिटिव्ह आहे, म्हणून ते आपल्या भावना किंवा आपलं ग्रॅटिट्यूड, आपली ऊर्जा ते रिसीव्ह करू शकतात. मुद्दा काय चालू आहे? हाऊ एनर्जी, हाऊ मनी कॅन रिसीव्ह अवर ग्रॅटिट्यूड. मनी जवळ कोणते इमोशन आहे? मनी जवळ कोणतं सेन्सिटिव्हनेस आहे? दादा, बोला. मनी आपण कन्सिडर करू एनर्जी. शकतो ॲज अ ॲटम, हा, ते तर अँड आता इट विल समजलं ना. क्रिएट. हा. हो, करेक्ट. हा, बोला ताई. अरे काय नाव आहे, अपर्णा. करेक्ट सर, मला ते आत्ता क्लॅरिफाय होतंय ऍक्च्युली की हाऊ वी शुड सी मनी ॲज अ एनर्जी, फॉर्म ऑफ एनर्जी, हा. येस. नॉट ॲज बढिया. ऑब्जेक्ट. नॉट एज ऑब्जेक्ट. येस. तर आता आपल्याला इथून समोरच्या स्टेपवर जायचं आहे. समोरचा स्टेप काय आहे? ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी. ए हा हे जे होल नेचर आहे, होल सराउंडिंग आहे, जे आपल्याला फिजिकल फॉर्म मध्ये दिसते, त्याचं सूक्ष्म रूप काय आहे? ऊर्जा. आणि मी जे वाक्य बोलतो त्याचंही कन्व्हर्जन कशामध्ये होते? इन फॉर्म ऑफ एनर्जी. आणि जेव्हा मी रिटर्न मध्ये रिसीव्ह करतो, ते सुद्धा मी इन द फॉर्म ऑफ एनर्जीच रिसीव्ह करतो. नंतर ते माझ्या बॉडीमध्ये आल्यानंतर माझ्या अनुसार त्याचं कन्व्हर्जन होते ऍज अ मॅटर मध्ये. मग ए इज इक्वल टू बी जर आहे, तर बी इज इक्वल टू सी असायला पाहिजे. मग ह्याच नियमानुसार आपले जे हे व्हायब्रेशन आहे, हे जे फ्रिक्वेन्सीज आहेत, हे थ्रू एनर्जी पोहोचते आपल्या मनीजवळ. का? कारण की मनी सूक्ष्म रूपात त्याचं स्वरूप काय आहे? ऊर्जा. आणि मी ऍज अ ह्युमन बिईंग, माझं सूक्ष्म रूपात माझं स्तर काय आहे? तर ऊर्जा. आता ह्या ऊर्जेला मी ज्या भावनेनी, ज्या इंटेन्शननी चार्ज करून ह्या युनिव्हर्स मध्ये फ्लो करेल. आता ह्या युनिव्हर्स मध्ये जे रिसिव्हर आहे, युनिव्हर्स मध्ये कोणता रिसिव्हर आहे? युनिव्हर्स इज ऑल्सो इन द फॉर्म ऑफ एनर्जी. आता ही ऊर्जा माझ्याकडून जी प्रवाहित झाली, ती ऊर्जा आता युनिव्हर्स लेवलवर जेव्हा त्याचं रिसिव्हिंग होईल, ती ऊर्जा पहिले सेन्स करणार की ह्या एनर्जीच्या मागे इंटेन्शन काय आहे, याची थॉट प्रोसेस काय आहे, याची इच्छा काय आहे, याच्या भावना काय आहे, याची इमोशन्स काय आहे, याचे बिलीफ काय आहे. आणि ते सगळं धरून आता इथे काय होते? लॉ ऑफ अबंडन्स काम करते. का? ही युनिव्हर्स आणि नेचरचा नियम काय आहे? जे त्याच्याकडे येईल ते त्याला मल्टिप्लाय, ग्रोथ आणि एक्सपांड करून देते. आता जेव्हा हे त्याच्याकडून रिटर्न मध्ये तुमच्याकडे प्रोव्हाइड केलं जाईल, आता तुमचं रिसिव्हर त्याला काय करेल? एक्सेप्ट करेल. आणि जेव्हा आपल्या रिसिव्हरने त्या एनर्जीला रिटर्न मध्ये एक्सेप्ट केलं,
आता ते तुमच्यासाठी ब्लेसिंग्स आहे की कर्ज आहे, तर तुमचं तुम्ही ठरवा. का? कारण की नेचरनी त्याला आता आणखी मल्टिप्लाय करून देऊन दिलाय. माझ्याकडे पैसा नाही, एक जेन्युअनली बोलणे म्हणजे कसं आहे, आज जसं मी सीमाताईसोबत बोलत होतो, एका विषयावर चर्चा झाली, माझ्या तोंडातून काय शब्द निघाला, माझ्याकडे सध्या पैसा नाही. पण तो जो पैसा नाही बोलणं आहे, ते इंटेन्शनली डीप मध्ये मी लॅक ऑफ एनर्जी मध्ये आहे का नाही. मला आपल्याला काहीतरी व्यवहारिक ज्ञान असते की नाही, ते व्यवहारिक ज्ञानानुसार आपल्याला म्हणायचं आहे की माझ्याकडे पैसा नाही. पण एनर्जी फॉर्म मध्ये काय आहे आपण, येस आय एम इन अबंडन्स. जर मी आताच म्हटलं की मला 1000 करोड द्या, तर कोण देऊ शकते? कोणीच नाही देऊ शकत तुमच्यामधला. मग तुमच्याकडे पैशाची कमतरता आहे का? नाही, पैसा तर आहे माझ्याकडे. भावना, त्या भावनेला कळून समजायचं आहे आपल्याला की इंटेन्शन मॅटर. म्हणून मॅनिफेस्टेशन मध्ये असं म्हटलं जाते, थॉट, इमोशन, फिलिंग्स अँड इंटेन्शन्स. तुमचे इंटेन्शन मॅटर करेल. मग 5वा पॉइंट येते ऍक्शन. कळलं? येस ऑर नो, काही तर थंब वगैरे दाखवा बाबा. मी काय समजू? येस येस नसेल कळलं. कळलं तर प्रश्न करा. आपण 2 दिवस समोर घेऊन जाऊ या टॉपिकला. रिपीट करायला मला काही प्रॉब्लेम नाही. नाही कळलं, कारण की हा जर पार्ट नाही कळला ना, व्हाय आय एम गिव्हिंग अ ग्रॅटिट्यूड टू इच अँड एव्हरीथिंग. आता आपण इच अँड एव्हरीथिंग वर जाऊ. इच अँड एव्हरीथिंग म्हणजे, जेव्हा मी म्हणत आहे की आपल्या समोर हा मोबाईल ठेवलेला आहे, तुम्ही याला ग्रॅटिट्यूड करा. मग मला सांगा, तुमचं ग्रॅटिट्यूड तुमचा मोबाईल रिसीव्ह करेल का? येस ऑर नो. आणि हो तर का, नाही तर का? कोणी आन्सर द्या. बोला. माझा मोबाईलला जेव्हा मी ग्रॅटिट्यूड देतो, तर हा मोबाईल त्याला रिसीव्ह करेल का? आणि जर करेल तर कसं? आणि नाही करणार तर का? हो करेल ना सर. कसं? जसं आता पहिल्यापासून जसं तुम्ही सांगितलं की एनर्जीला कॅच करते. मग ते आपल्या फिलिंग्स आणि ते ग्रॅटिट्यूड मध्ये जे आपलं इंटेन्शन आणि थॉट असतो आणि फिलिंग त्यात प्लस, तर ते हम्म. एनर्जीला कॅच करू शकते. तर त्यामुळे ते पोचणार. हो, पण मोबाईल मध्ये कोणती एनर्जी आहे? मोबाईलमध्ये तसं नाही, पण मटेरियल मध्ये जर आपण बघतो तर मटेरियलिस्टिक मध्ये तर आहे ना. आता अगदी तेच तर त्या म्हणत आहे मी. लँग्वेज मध्ये नाही सांगता येणार. हं. ठीक आहे, बोला तर ते अमृता. मोबाईल विल नॉट रिसीव्ह द ग्रॅटिट्यूड ऍक्च्युली, हम्म. असं मला वाटतं. मोबाईल इज अ ऑब्जेक्ट बेसिकली. व्हॉट मोबाईल इज का? गिव्हिंग अस द फॅसिलिटी ते ठीक आहे, ते असू द्या. फ्रॉम. मोबाईल हे ऑब्जेक्ट आहे कसं? निर्जीव आहे म्हणून? मोबाईलला मला नाही वाटत सर एनर्जी आहे. म्हणजे हा, तर आपण का जेव्हा नाही? म्हणतो की आय एम थँकफुल की माझ्याकडे मोबाईल आहे, सो इट्स अ डिव्हाइस, हम्म. इट्स अ टूल, इट्स अ वेल्थ. चालते, कळलं, समजलं. पण आपण काय म्हणत आहे, तुम्ही म्हटलं की इट्स अन ऑब्जेक्ट, तर मला म्हणायचं आहे की ऑब्जेक्ट इन द सेन्स म्हणजे का? ते ऑब्जेक्ट कसं म्हटलं आपण? झाडाला बिकॉज तुम्ही ऑब्जेक्ट म्हणता का? कशाला? झाडं आहे किंवा अॅनिमल्स आहे, त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो का? नाही नाही, का? झाडांना त्याला नाही. काय म्हणतो मग बिकॉज आपण? झाडांमध्ये असं लिव्हिंग लाईफ क्रिएचर. आहे. देअर इज अ लाईफ. हा, लाईफ आहे. ओके. हा. मग मोबाईल मध्ये काय आहे? काय नाही मोबाईल मध्ये असं ज्याच्यामुळे आपण त्याला ऑब्जेक्ट म्हटलं? पॉवर, लाईफ नाही, चार्जिंग. बरोबर? लाईफच म्हणून सरळ सरळ. मोबाईल मध्ये लाईफ नाही येस म्हणून तो येस ऑब्जेक्ट आहे.
ज्याच्यामध्ये लाईफ आहे हम्म. तो लिव्हिंग क्रिएचर आहे. हम्म. आताच आपण बघितलं हे जे जेवढेही लिव्हिंग क्रिएचर आहे यांच्याकडे जेव्हा मी म्हटलं की रिसिव्हर आहे, हम्म. मला काय म्हणायचं आहे की जेव्हा त्यांच्याकडे रिसिव्हर आहे तर त्यांच्यामध्ये हजारो लँग्वेजला डिकोड करण्याची क्षमता आहे का? नाही. हम्म. हम्म. त्यांनी रिसिव्ह काय केलं? तुमच्या भावना. हम्म. आपण फक्त भावना रिसिव्ह केल्या त्यांनी. त्याचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये कसं झालं हम्म. हे सांगा आता. त्याचं प्रोसेसिंग पर्यंत पोहोचायचा वेळ आहे त्याला आता. इमोशन इंटेन्शन त्याच्यापर्यंत पोहोचले, प्रोसेसिंग पर्यंत पोहोचायचं आहे, मधामध्ये एनर्जी आहे. त्या एनर्जी मध्ये कन्व्हर्जन कसं झालं बघा. हा जो टॉपिक आहे ना हा मेडिटेशन पेक्षा, साधना करण्यापेक्षा, अफर्मेशन करण्यापेक्षा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला कळला तर लाईफ मध्ये होल टाइम अप टू डेथ लास्ट ब्रेथ तुम्ही ग्रॅटिट्यूडच द्याल. आणि each and every line which you say is a affirmation. सेपरेट अफर्मेशन बनवायची गरज पडणार नाही लाईफ मध्ये कधीच. पण हा कन्सेप्ट नाही समजला तर हजारो अफर्मेशन केले तरी पण त्याचा फायदा होणार नाही. आपण कॉन्शियसनेसच्या लेवलवर जात आहे. आपण कोणाला कॉपी पेस्ट नाही करून राहिलो. मी तुम्हाला म्हटलं की अफर्मेशन करा आणि आपण सुरू करून दिलं आणि म्हटलं की वाव सरांनी काय छान शिकवलं, किती सुंदर सुंदर वाक्य बनवून दिले. कॉन्शियसनेस बदललं का? तर काहीच नाही है ना. तर आता पुन्हा आपण येऊ त्याच्यावर. हम्म. हाऊ दोज एनिमल्स आर कन्वर्ट इंटेन्शन, इमोशन, फिलिंग्स इनटू एनर्जी. इन अ फॉर्म ऑफ व्हायब्रेशन दादा. अरे तेच तर रिसिव्ह केलं ना. एनर्जी मध्ये कसं कन्व्हर्शन झालं ते विचारत आहे आता मी. बोला ना अमृताताई, बोला. तर आय थिंक इट इज अम, व्हॉट हाऊ इट मेक्स यू फील. तुम्हाला ती एनर्जी फील होते ना की झालं ना, ते फील झालं, इंटेन्शन कळलं, सगळं झालं. कन्व्हर्जन एनर्जी मध्ये कसं झालं? दादा एक साध्या लँग्वेज मध्ये जर सांगायचं झालं तर जसं आपण म्हणतो की लाईफ अट्रॅक्ट लाईफ, लाईक अट्रॅक्ट लाईक, एनर्जी अट्रॅक्ट एनर्जी. तर ठीक आहे. हम्म. एनर्जी मध्ये कन्व्हर्जन कसं झालं? बस तेवढाच प्रश्न आहे माझा. मला पुन्हा एकदा सांगा सर. इथं स्टॉप करून उद्या सुरू फ्रिक्वेन्सी करू का हा क्लास? म्हणजे थोडंसं विचार करायला बरं फ्रिक्वेन्सी पडेल. नाही, आताच आन्सर देऊन आत्ताच दिलं तर उत्तर मग हवंय. नाही 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 है ना. वी वॉन्ट नाऊ. 10 वाजून राहिले, इथे थांबून जाऊ आपण आता. आणि हाच टॉपिक उद्या सकाळी घेऊ. म्हणजे रात्रभर कमीत कमी विचार तरी करू आपण. आन्सर ऑलरेडी दिलाय, 10 मिनिटा पहिले तुम्हाला आन्सर आलेलं आहे त्याचं. फक्त ते आता अलाईन नाही झालं तुमच्यासोबत. ठीक आहे, कारण की मग वेळ खूप होऊन जाईल है ना. दादा ते ट्रान्सफर झालं फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर. सगळं दॅट समजलं. क्रिएट द एनर्जी. हाऊ दे आर लिव्हिंग कन्व्हर्टेड इंटू एनर्जी. लिव्हिंग क्रिएचर्स आहे. दे हॅव देअर अरे ओन ठीक आहे ना. इंट्युशन फॉर ओन कसं? आणि जर क्रिएशन्स. त्यांच्यामध्ये होत आहे तर मग हे जे अख्खी सोसायटी आहे, जे अफर्मेशनला, ग्रॅटिट्यूडला हे म्हणत आहे की तुम्ही मोबाईलला सुद्धा ग्रॅटिट्यूड, तुमच्या कपड्याला सुद्धा द्या, तुमच्या टेबलला सुद्धा द्या, मग हे कसं परसिव्ह करणार? कारण ते आपली जी एनर्जी आहे, आपली जी फ्रिक्वेन्सी आहे, तीच कुठेतरी त्यांना देतो. जसे आपण एखाद्या मग घरी ताई तेच राहतो. म्हणत आहे ना, त्यांच्यापाशी सेन्स कुठं आहे? मग टेबलाला सेन्स कुठं आहे? त्या दगडाला सेन्स कुठं आहे? ह्या कपड्याला सेन्स कुठं आहे? सेन्स आहे म्हणून तो रिसिव्ह करत आहे, असंच तर म्हणणं आहे ना, सरळ सरळ साध्या सोप्या भाषेत. अॅनिमल्स कडे किंवा झाडाझुडपांकडे एक सेन्स आहे, तो सेन्स त्याला रिसिव्ह करत आहे. मग ऑब्जेक्ट कसं रिसिव्ह करते? आता हाच तर मोठा खेळ आहे. कारण तर की पैसा थ्रू ॲटॉमिक एनर्जी, कारण एनर्जी चालेल ना. एका याच्यातून दुसऱ्या याच्यात कन्वर्ट होते. हा ठीक आहे.
तो तर झाला विषय. आता थांबा. विषय काय चालू आहे? पैसा लिव्हिंग क्रिएचर आहे की ऑब्जेक्ट आहे? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे. मग जर मोबाईल माझं ग्रॅटिट्यूड रिसीव्ह करू शकत नाही, तर मग पैसा कसा रिसीव्ह करन? आणि हाऊ दे मल्टिप्लाय? नेचर काय म्हणत आहे? ते मल्टिप्लाय होणार आहे. इच अँड एव्हरीथिंग इन दिस मटेरियल लाईफ. आन्सर जर माहित असेल ना, तर आता बोलू नका कोणी जुने लोकांनी. का? कारण की हे आता होल जो बॅच आहे आपला, हा कन्सेप्ट पहिले क्लिअर होणं खूप आवश्यक आहे. नाही होणार तर ग्रॅटिट्यूड का द्यायचं हेच नाही कळणार आपल्याला. आणि ग्रॅटिट्यूड मिरॅकल कसं क्रिएट करते याच्यातच सगळं मॅजिक लपलाय, या सगळ्या मॅनिफेस्टेशनचं. की व्हाय म्हणता की ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट ऍटिट्यूड. ग्रॅटिट्यूडला फॉलो करा, फॉरगिव्हनेसला फॉलो करा, ब्लेसिंग्सला फॉलो करा. कारण की ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस, ब्लेसिंग्स शेवटी इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशनच आहे, फ्रिक्वेन्सीज आहे. आपापल्या लेवलला अलग अलग इंटेन्शनवर अलग अलग प्रकारे काम करत आहे ना. कोणत्या इंटेन्शननी आपण ते वाक्य सोडलं, नेचर त्याला सपोर्ट करत आहे, त्याला अबंडन्स मध्ये कन्व्हर्ट करून देत आहे. युनिव्हर्स म्हणा की देव म्हणा की गॉड म्हणा, तुम्हाला ब्लेस करत आहे रिटर्न मध्ये. पण याच्या मधात काय होऊन राहिलं हे जर कळणार नाही, तर आपण काय म्हणू? हो ग्रॅटिट्यूड तर द्या लागते, पण समोरच्याने म्हटलं मग का, कशासाठी? तर आपण म्हणू सांगितलं होतं सरांनी, आम्ही फॉलो करत आहे. आणि त्याला आम्ही ट्रायल अँड टेस्ट मध्ये घेतलं, युट्यूबवर टाकलं, नेटवर टाकलं, तर हजारो व्हिडिओ भेटले. म्हणजे सर तर काही खोटं बोलत नाही, म्हणजे खरंच आहे बाबा. कारण की त्याला बॅकअप मिळालं ना तुम्हाला युट्यूबवर खूप सारं, आणि चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांकडून बॅकअप मिळालं. मग तर डाऊटच नाही की ग्रॅटिट्यूड देणेच आहे. का देणे आहे इथं फसलं. आणि बरं समजा त्याचंही आन्सर तुम्हाला मिळालं की कशासाठी द्यायचं आहे, हाऊ दे परसिव्ह, हाऊ दे कन्वर्ट, हाच तर टॉपिक आपला आता महत्वाचा आहे इथं, है ना. इथे आपण थांबू, आता 10 वाजले. आपण आता मेडिटेशन करू आणि याचं आन्सर मॉर्निंग मध्ये घेऊ, बघू किती लोक याचे आन्सर देऊ शकतात. नाही दिलं तर मी आहेच देण्यासाठी. ओके, चला. काहीतरी घोडे धावले पाहिजे ना डोक्याचे. शांत शांत बसून कसं जमणार, है ना. चला, शांत स्थिर बसा. मीन्स हॅव टू लॉग इन. येस. कराच लागन. नाही जॉईन झाले तर मग कसं जमणार. ठीक आहे, मेडिटेशन नका करू, पण सेशन साठी तर लॉग इन करावंच लागेल. यस, सस्पेन्स. हा स्मिता ताई, तुम्ही एक मेसेज टाकला मला, तो प्लीज सगळ्या ग्रुपला कन्वे करून टाका. दादा मला कळत नव्हता असा मेसेज होता तुला. हो, दिस इज नॉट अ फ्री ग्रुप, आणि मी त्याला एक चार्ज ठेवला होता. तो मला टेस्ट करायचं होतं की किती लोक मध्ये करेज आहे. जसं अमृताताई झालं, तुम्ही झाले, 2-3 व्यक्तींनी फक्त त्याच्यावर थंब दिला. 4-5 लोक तर ऑलरेडी ऍडेड होते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही दोघींनी काय केलं, एक करेज दाखवलं. आता मला नाही माहित की तुम्ही त्याला 1,00,000 समजलं की 10,000 समजले ना. पहिल्या नजरेत होऊ शकते. एक लेडीज आहेत, त्या आपल्या ग्रुपमध्ये नाही, मेडिटेशन नाही करत आहे, पण त्यांनी त्याला क्लिक केलं होतं आणि 10 सेकंडच्या अंदर त्यांनी तो थंब काढून घेतला वापस, वोटिंग काढून घेतली. नंतर लक्षात आलं असेल की अरे हे 10,000 नाही, 1,00,000 आहे. आपल्या बजेटच्या बाहेर आहे ना. माझा काय इच्छा होती त्या दिवशी की मला कॉल येतील की सर तुम्ही हे जे फीस ठेवली हे नेमकी कशासाठी ठेवली, का ठेवली, याच्याबद्दल मला थोडंसं डिटेलमध्ये काहीतरी सांगा. पण असं मला काही कोणाचा मेसेज नाही आला आणि मला काही कोणी बोललं नाही. ऍक्च्युली विषय कसा असते बघा, आपल्याला जर आपल्या लाईफमध्ये चेंज आणायचा आहे तर आपण
खूप जास्त सिरियस किंवा क्युरियस दोन्ही प्रकारे आपण अलर्ट असलो पाहिजे, की कमीत कमी बोललो तरी पाहिजे, कमीत कमी क्वेश्चन आन्सरिंग तरी केली पाहिजे. आणि कसं आहे, खरोखर मध्ये तो पेड ग्रुपच आहे आणि समोर चालून ते जे मी फीस ठेवली आहे ना, ती ऍक्च्युअल तशीच राहील. ते माझं मॅनिफेस्टेशन आहे, बरोबर. पण हे तुमचं आता कर्तव्य आहे, की मला बघा, माझं नेचर तसं नाही की मी, जर तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला तर मी देणार नाही. इथं प्रत्येक क्लासचे आणि प्रत्येक टॉपिकचे पेमेंट मी ठेवू शकतो, है ना. पण माझा उद्देश हा आहे की मॅक्सिमम टीचिंग फॉलो घ्यायला पाहिजे, मॅक्सिमम टीचिंग तुमच्याकडे आली पाहिजे. जेव्हा टीचिंग आपल्याकडे येईल तेव्हा जो मला डिझायर माझी जी आहे की कॉन्शियसनेस बदललं पाहिजे, लोक बदलले, चेतना बदलली पाहिजे, त्याच्यानंतर मग हळूहळू काय म्हणतो आपण की पैसा फॉलो करते. माझा जर असेल तर माझ्यापाशी येण्यासाठी त्याला कोणी थांबवू शकत नाही. पण तो येईल तेव्हा मी देईल, हाही कन्सेप्ट कधी कधी आहे ना थोडासा मला थोडासा चुकीचा वाटते, की जोपर्यंत जमते आपलं देणं सुरू ठेवा, कोणीतरी कदर करणारा येईल आणि जेव्हा येईल तेव्हा मला त्याचं बेनिफिट भेटून जाईल. आता कोणी देव नाही देव, मी 1 लाख नाही मागत आहे, पण एवढं सांगत आहे की तो ग्रुप पेड राहील पुढे चालून. ज्याला पेड करायची इच्छा आहे तो आताही करू शकते. पण त्याच्यासाठी मला जे तुम्हाला जे नोट्स द्यायचे आहे किंवा मग मला तुम्हाला ते रेकॉर्डिंग द्यायचं आहे, तुमचे प्रॅक्टिकल्स त्याच्यावर घ्यायचे आहे, तुमचं जे गोल आहे ते त्याच्यावर मला पाठवायचा आहे, तो ग्रुप आपल्यासाठी राहील. त्याच्यावर आपण आपले मेसेज टाकू, आपला अभ्यास स्टडी त्याच्यामध्ये टाकू, क्वेश्चन आन्सर करा, त्याच्यामध्ये आपण एकामेकाला रिप्लाय करू, आहे ना. तर तो भलेही पेड आहे, फ्री नाही, पण तरी एक माणुसकी आहे आपली अं, आपल्या सगळ्यांसाठी. म्हणजे कसं असते ना की मला पण कळलं पाहिजे ना की किती 10 लोक म्हणा, 15 लोक म्हणा, की ह्या कॉन्शियस मॅनिफेस्टेशनच्या क्लासमध्ये होते. इकडे 40 लोक, 60 लोक, 70 लोक होऊन जाईल आणि मी वाटतच चाललो तर कसं जमणार ते. तर आता हेच रेकॉर्डिंग जर मी पब्लिकली ग्रुपमध्ये टाकून दिली, सगळ्यांना मिळाली, मग काय फायदा झाला. कमीत कमी त्यांनाच मिळो की जे क्लास करण्यासाठी रेडी तरी आहे, है ना. बस त्याच उद्देशाने सगळं. बाकी बघू पुढं भगवंताची मर्जी काय होते आपल्यासोबत. सुरू करू आपण, चला ठीक आहे. रेडी. बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. दोन्ही हात जोरात घासा. आपल्या चेहऱ्यावरून स्पर्शित करा. पुन्हा एकदा चांगले घासा. आणखी जोरात, थोडस आणखी. डोळ्यांना स्पर्श करा आणि ती गरम ऊर्जा शरीरामध्ये शोषित करा, ओढून घ्या. मान खांदे रिलॅक्स करा. ओके, वाव. एकदा शांत डोळे बंद, म्हणजे डोळे बंद करून
रिलॅक्स मध्ये डीप ब्रीथ करा आणि बघा स्टार्टिंगला जो श्वास घेतला होता त्या श्वासामध्ये आणि आताच्या श्वासामध्ये काय फरक आहे. सुरुवातीचा श्वास कुठपर्यंत गेला होता आणि आताचा श्वास कुठपर्यंत डीप जात आहे बघा. हळू श्वास घ्या आणि बघा श्वास कुठपर्यंत जात आहे. छातीपर्यंत, पोटापर्यंत, नाभीपर्यंत, नाभीच्या खाली ओटीपोट की एकदम खाली गुदाद्वारपर्यंत. श्वास सोडा. पुन्हा एकदा आपण बघू श्वास कुठपर्यंत जात आहे. सहज आणि रिलॅक्स मध्ये श्वास घ्या आणि बघा श्वास कुठपर्यंत जात आहे. छाती, पोट, नाभी, ओटीपोट एकदम खाली. श्वास सोडा. पुन्हा एकदा हळू लांब खोल श्वास. बघा श्वास कुठपर्यंत जात आहे. छाती, पोट, नाभी, ओटीपोट किंवा ओटीपोटाच्या खाली एकदम तुमचे जेनिटल ऑर्गन्स पर्यंत स्पर्श करून वापस येत आहे. जसं काही एक पोकळ पाईप आहे आणि श्वास सरळ वरून येत आहे, सरळ खाली जात आहे, स्पर्श करून बाहेर येत आहे. डोळे उघडा आणि सांगा असा श्वासाचा अनुभव कोणाला आला की सरळ आतमध्ये गेला आणि सरळ बाहेर आला. येस सर, तुम्हाला आला. वाव. यस सर. यस, अमृताताई बोला. एकदम कम्प्लीट पाईप, ओपन पाईप हा आहे हा हा तिथपर्यंत. मला तर तिकडे Starting मागच्या ला- साईडला पण जाताना जाणवला. स्टार्टिंगला इथपर्यंत इकडे ना वर हा 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 तो पुराच चॅनल ओपन होईल. बरोबर. यस. हा पुढे गेला अमृता. हा स्टार्टिंगला ऑन स्केल ऑफ 1 to 10 ना 4च श्वास थांबत होता, स्टक होत होता हम्म. लिटरली. आणि आता 1 to 10 काउंट केला तर कम्प्लीट अनस्टक ब्रीदिंग करता येते टिल बॉटम, मूलाधार चक्र. वाव. आणि ऑसम आहे एक्सपिरियन्स. है ना, म्हणजे याचा अर्थ आहे की तुमचे चॅनल ओपन होत आहे. ऍक्च्युअल जेव्हा किती की सर बढिया मला तुम्ही 1 to सर्दी 10 आहे, काउंट केलं. किती सुंदर. जेव्हा की मला सर्दी आहे तरी माझं कम्प्लिटली क्लिअर आहे तिथून Clear आहे. वरपर्यंत. येस, यस. बढिया. सुंदर, एक नंबर. चला, कोणाला काही अनुभूती असेल तर शेअर करा, नाही तर आपण क्लोज करू. माझं माझं सर मिरिट स्टुडंट आहे सर. हिट मिरिट स्टुडंट आहेत म्हणलं माझं सर. मेरिट मेरिट. हा 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 ओके. आहेत. इतकं जेन्युइनली जर करत आहेत 100% हो. बेनिफिट मिळेल. हो. इथे आणखी कोणाची थँक्यू मुलगी बसली ऑल ऑफ होती? यू. हा, अर्चना मॅडमची आणि संतोषी त्यांची दोघांची मुली बसल्या होत्या. आज माझ्या मुलीनं ऐकलं थोडं. ऐकलं का? वाव. हो एक कानात घेतलं. पाहू म्हणली मी असं करू लागलो ना. ब्लेस यू. छान आहे सर. आज देव पावला. तर माझी मुलगी विचारत होती की मेडिटेशन कधी स्टार्ट होणार आहे. तुम्ही जेव्हा बोलत हो. होते ना तेव्हा ती वाट बघत होती. तिला ते मे बी तेवढं कळलं नसेल, पण मग ती मेडिटेशनची वाट बघत होती. आणि मग खूप वेळ बोलत असल्यामुळे मग ती उठून गेली. हा बरोबर. झोपायला गेली मग ती. तिला करायची गरज असली ना, एंजल्स ब्लेसिंग्स जे बनवलं आहे ना आपण 15 मिनिट अर्ध्या तासाचं, तिची जी कॅपॅसिटी आहे त्यानुसार तिला करू द्यायचं है ना. एंजल्स सोबत लवकर कनेक्ट होतील तर मजा पण येईल करण्यासाठी. हो बिलकुल दादा. एंजल्स ब्लेसिंग तिला तेवढं सध्या तर कळत नाही, पण ती आपल्या त्या मुद्रेत बसते. नाही आपलं तिला जस स्कूलमध्ये नाही का ब्रीद इन ब्रीद आउट असते ना, ती ऍक्शन करत असते ती. नाही असू द्या. मग ते कडो नाही कडो हे आपण डिसाईड नाही करू शकत. त्यांना फक्त ऑडिओ देऊन द्यायचा. ठीक आहे. त्यांचं जे स्पिरिच्युअल लेवल असेल ना त्याच्यानुसार त्यांना माहित होऊन जाईल. हो नक्कीच. छान. आजचं Lots of मेडिटेशन blessings. छान होतं दादा. हा. आणि स्टार्टिंगला जेव्हा आपण स्टार्ट केलं तेव्हा थोडेसे फास्ट जे वाटतात नॉर्मल,
तसं होतं हा आणि हा नंतर मग एकदम असं स्लो आणि जे म्हटलं ना तुम्ही असं पूर्ण असं जाणवत होतं ते खालून वर हम्म, वरून खाली. आणि जेव्हा आपण टॅपिंग करत होतो ना तेव्हा माझ्या हाताला खूप इचिंग होत होती. हम्म. पहिले लेफ्ट हँडला आणि नंतर मग जेव्हा कानाची आपण सुरू केली तेव्हा मग ते थोडं राईट हँडला असं खाजवत नाही का हात हा, होते असं होते तसं. ते ते थोडस एनर्जीचे जाणवत. हे ओपन होऊन जाते ना सगळे, हा हा हा. त्याच्यामुळे होतात. बाकी खूप छान होतं. थँक्यू थँक्यू दादा. अमृताताई म्हणताय पर्पल लाईट. काय झालं? पर्पल लाईट एक्सचेंज फ्रॉम यू. छान आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. बढिया. हा, बोला. अमृताताई काय म्हणता? समटाईम्स मी काय केलं की मला मेडिटेशन करताना ओम चॅटिंग चालू होतं त्यावेळेला असं दिसलं की म्हणजे आम्ही तुम्हाला आता कॅमेऱ्यावर बघतो तर हेड टू हेड असे पर्पल लाईट एक्सचेंज होत आहेत, म्हणजे पर्पल लाईट एक्सपांड होतोय आणि हम्म. आय एम शेअरिंग द नॉलेज. दॅट पर्पल लाईट आय एक्सपिरियन्स दॅट आय एम शेअरिंग बढिया. काइंड ऑफ नॉलेज ट्रान्सफर झाल्यासारखं. छान आहे. बढिया. चला मग आपण आता सेशन स्टॉप करू. 11 वाजले. फील कम्प्लीट व्हायब्रेशन ऍट इच चक्र. वा, बढिया. हॅलो. हा, आज प्रणाली ते तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहे. असं सकाळ झाल्यासारखी फ्रेश फिलिंग दिसून राहिली. येस सर. ब्लेस यू. बोला मॅडम. हा दादा. आज जरा बरं नव्हतं, म्हणजे हम्म दुपारीपासूनच हम्म खूप लेझी फील होत होतं. तर त्याच्यामुळे जेव्हा मेडिटेशन व्हायच्या आधी सेशन वगैरे झालं तर खूप थंडी वाजत होती, खूप कसं तरी होत होतं, डोकं दुखत होतं, थंडी वाजत होती आणि खूपच कसं तरी वाटत होतं. पण जसं सेशन सुरू झालं तर एकदम गरमी व्हायला लागली, स्वेटर वगैरे काढून आणि आता एकदम फ्री आणि खूप छान फील होत आहे. खूपच वा. एकदम. काव्या बसली होती सेशनला तर ती पण बोलली की आता खूप छान फील होत आहे म्हणून, है ना. छान आहे. हा. बढिया. त्यांना ते लॉट्स टॅपिंगचं ऑफ ब्लेसिंग्स. म्हणजे नवीन काहीतरी नाही का, टॅपिंग करायला हा म्हणून हा हा ती पण मला विचारत होती केव्हा सेशन होणार आहे, सेशन सुरू झालं की मला सांग, मला ते टॅप 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 करायचं आहे. म्हटलं ठीक आहे. अरे वा. छान आहे, तिचा पण अनुभव मस्त आहे. छान आहे. मला पण म्हणजे आता एकदम छान औषध घेतलं म्हणा मी, वा. तरी एकदम हा, छान वाटत आहे. बढिया. थँक्यू दादा. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ब्लेसिंग. थँक्यू. योगेश सर. हा, तर बोला. तर मला एक विचारायचं होतं की मगाशी मी साधना करताना पायरेट डोक्यावर ठेवला, हम्म. तर तिकडे नाही का असे हे येत होते बीट्स, म्हणजे छोट्या बरोबर. मुलाचं ते मेंदू नाही का असा हे होते, हा, पंप होते. बरोबर होईल ना सर. पंप होते. तर तो हम्म. असा वाटत होता की तो पायराईट पण पंप होत आहे, म्हणजे बरोबर. हालत आहे. हम्म. म्हणजे हे फिलिंग मला आज म्हणजे असं समजा ऍक्च्युली पायरेट पहिल्यांदा आली, मुळेच तो म्हणजे पंप होत चांगल्याच आहे. लेवलवर. पायरेटचा हा, पिरामिड आहे ना आपल्यापाशी. नाही स्टोन आहे, म्हणजे दगड आहे मोठा. स्टोन. हा, ठीक हा आहे. हा तरी हा पण कसं आहे की तो त्याची ऊर्जा तिथे जास्त झाली ना, हा हा तर तो त्या पॉइंटला हे करेलच ना, पल्प पंप करेलच. करेल. हा. आणि मी त्याला ते म्हणजे विचारायचं मला असं तुम्हाला, हा. आज डोळ्याचं कसं वाटलं? नाही, आजही व्यवस्थित होतं सर. ठीक आहे. आजही व्यवस्थित होतं, पण काल तर खूपच एक्स्ट्रीम लेवलवर कालचं होतं. पण ठीक आहे, चांगलं आहे. कालचं एक्स्ट्रीम अनुभव लेवलवर चांगला आहे, होतं, कारण की जबरदस्त याच्यावर मला एक्स्ट्रीम पण लेवलवर थोडस होता. फोकस करावं लागेल आता. यस नाही तर कारण की तुम्ही इतके म्हटलं ना बारीक अक्षर नाही त्याच्यानंतर वाचू शकत मी पण विदाऊट नोटीस केलं. चष्म्यानंतर. हा म्हणजे मला फरक पण पडतो ना म्हणजे थोडासा. जे हा स्ट्रेस
स्ट्रेस नाही, प्रेशर म्हणतो ना आपण, डोळ्यावर प्रेशर फील होत प्रेशर. होता, हा तो नाही हा होत हा आहे. हा नाही होत आहे, बरोबर आहे. छान आहे. म्हणजे आहे सर, त्याचा लॉट्स तो ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ टॅपिंगचा यू. आहे फायदा, खूप खूप फायदा आहे. थँक्यू बिलकुल सर, बिलकुल. थँक्यू. हे जस्ट आपण मनी टॅपिंग वर गेलो, अजून आपण हेल्थ यस यस, रिलेशनशिप मध्ये गेलोच नाही. है ना? बरोबर. जेव्हा त्याला टोटल आपण ओपन करू तर माहित नाही किती मोठं नॉलेज आहे हे. यस यस यस, आहे पक्का आहे सर. यस यस. लॉट्स ऑफ Okay. लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ Lots ब्लेसिंग of ऑल ऑफ यू. gratitude. लव्ह यू, Yes, लव्ह looking forward to tomorrow यू get ऑल ऑफ. answer on the concept of abundance. Yes, नक्कीच आन्सर ऑलरेडी मिळाला आहे, फक्त ते अजून याच्यात नाही आलं, रिमेंबरिंग मध्ये नाही आलं. बस उद्या फक्त तेच रिमेंबरिंग करून देईल. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. Thank you, sir.